तर आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे मी ते वाचतो मिनिटात फॉलोइंग द बॅलन्स ऑफ मेसर जे एंड बी सी as on 31st March 2015 sharing profit and losses in the ratio of 4:40%, 40% and 20% दिले आणि त्याचं बॅलन्स शीट दिलेलं दिसत असेल आपल्याला बॅलन्स शीट दिसत असेल त्यानंतर बॅलन्स शीट नंतर तुम्हाला खाली जर पार्ट मध्ये साईड डिझॉल्व तर त्याबद्दलची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली दिसते आणि त्याच्यानंतर त्याचे अमाउंट रिलाइज होते की आपण असेट रिलाइज होणार मग ते 15 जानेवारी 14 फेब्रुवारी आणि 31 मार्च या पद्धतीने तर त्यांनी काय विचारलं आपल्याला यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल म्हणजे आपल्याला पहिला काय लागलं सरप्लस कॅपिटल आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर प्रोपोर्शनल कॅपिटल मेथड तर त्याच्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं डिस्ट्रीब्युशन परंतु अगोदर आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल त्याचं सरप्लस कॅपिटल पण सरप्लस जर कॅपिटल करायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय करायला स्टेटमेंट शोइंग सरप्लस कॅपिटल आणि पहिल्यांदा पर्टिक्युलर्स ए बी आणि सी जेवढे जे नाव असेल ए बी सी असेल असं काही नाही पाठीवर एक्स वाय झेड जे असेल ते घेणार तर स्टेटमेंट सरप्लस कॅपिटल करताना अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दोन उदाहरण सोडून दाखवलेले परत तेच करायचं पहिल्यांदा काय करणार आपण कॅपिटल बॅलन्सेस कॅपिटल बॅलन्सेस काय करणार आपण ए बी आणि सी चं ए बी आणि सी चं कॅपिटल बॅलन्स बघायचं ते कुठे मिळेल बॅलन्स शीटच्या लाईट साईडला पहा ए चे 30,000 बी चे 24,000 आणि सी चे 8,000 चला 30,000 प्रत्येकाच्या कॉलममध्ये लिहूया किती आहे 30,000 24,000 आणि 8,000 चला काय लिहिलं आपण पहिलं काम काय त्यात पद्धतीने द्यायचे काय लिहिले कॅपिटल बॅलन्स इज शोन इन द बॅलन्स शीट लाईट साईडला दिसेल आपल्याला 30,000 24,000 आणि 8,000 त्यानंतर पाहिजे बॅलन्स शीटच्या लाईट साईडला काय रिझर्व वगैरे आहे का पहा दिसतंय का बॅलन्स शीटच्या लाईटला काही दिसत नाही म्हणजे याचा अर्थ आपण डायरेक्ट काय लिहू शकतो प्रॉफिट शेअरिंग करतो जर प्रॉफिट किंवा रिझर्व असतं तर याच्यामध्ये काय केलं असतं आपण ऍड केला असतं दिसतंय का दिसत नाही म्हणून डायरेक्ट मला प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉफिट शेअरिंग रेशो पण प्रॉफिट शेअरिंग रेशो त्यांनी किती पर्सेंट दिला 40% आणि 20% फक्त सोडायचं आहे पहिले 0 कट होणार 0 कट होणार रेशो काढताना मी एकाच संख्येने भाग द्यायचा असतो बरोबर ना रेशो कशा पद्धतीने काढायचं मी एकाच बेदुनेच्या आणि बेदुनेच्या रेशो आपल्याला 2:1 कारण आपण रेशो असं नाही करायचं रेशो समजायला 5 ने भाग द्यायचा 3 ने केला 2 असतं रेशो कॅल्क्युलेट करताना मी एकाच संख्येने काय करायचं त्याला डिवाइड म्हणून त्याचा रेशो त्याला 2:1 आला मी तर 2:1 पहिली स्टेप काय केला आपण किती कॅपिटल बॅलन्स दिले कॅपिटल बॅलन्स नंतर रिझर्व वगैरे काही नाही म्हणून त्याचा प्रॉफिट शेअरिंग रेशो होता तो 40% आणि 20% होता त्याचा आपण सॉल्व केला ते किती आलं 2:1 या पद्धतीने आलं मग आता त्यांची काय करायचं आपण युनिट व्हॅल्यू म्हणजे एका रेशोसाठी किती पैसे दिले का त्याला आपण युनिट पर शेअर म्हणूया का त्याला युनिट व्हॅल्यू म्हणूया पण 30,000 कितीने भाग द्या 2 ने भाग द्या म्हणजे किती मिळेल तुम्हाला 15,000 हे सर्व ब्रॅकेट मध्ये द्या 24,000 कितीने भाग द्या 2 ने भाग द्या म्हणजे किती मिळेल आपल्याला 12,000 8,000 किती भाग द्या 1 ने भाग द्या म्हणजे किती मिळेल 8,000 किती मिळेल 8,000 दिसतंय का ते एका याची काढली त्याची आली किती 15,000 बी ची आली किती 12,000 आणि सी ची किती आली 8,000 काय केलं प्रत्येकाने 2 ने आला 2 ने आला 1 ने भागलं मग पहा त्याने एका साठी दिले 15,000 बी ने किती आले 20,000 आणि सी ने किती आले 8,000 मी सांगितले ज्यांनी एका युनिट साठी किंवा एका रेशो साठी किंवा एका पर शेअर ची व्हॅल्यू ज्यांनी कमी आणली असेल त्याचा काय म्हणून घ्यायचं सांगितलं मी तुम्हाला बेस मग बेस कोणाला घ्यावा लागेल आपल्याला सी चा मग चला या ठिकाणी द्या सीज कॅपिटल टेकन ॲज बेस काय करू आपण सी चे कॅपिटल 8,000 रुपये काय बेस घेऊ म्हणजे 8,000 गुणिले प्रत्येक रेशो करायचा होता 8,000 गुणिले किती 2 म्हणजे किती -16,000 एवढे कमी होते 8,000 गुणिले 2 किती -16,000 आणि 8,000 गुणिले किती -8,000 म्हणजे लेस करा जेवढं त्याला काय लागणार आपण सरप्लस कॅपिटल पाहिलं काय आपण त्याला सरप्लस कॅपिटल ठीक आहे त्याला म्हणा आपण सरप्लस पण 30,000 पण किती गेले 16,000 गेले किती राहिले शिल्लक किती 14,000 त्यानंतर 24 मधून 16 गेले किती शिल्लक राहिले 8,000 8 मधून 8 गेले किती राहिले
प्रॉफिट शेअरिंग रेशो किती त्यांचा 2:2, बरोबर ना. आता सी चा प्रश्न सॉल्व्ह करा आणि सी ची एक व्हॅल्यू करेल. आता कोण आहे, ए आणि बी राहिलं. ए आणि बी राहिल्यानंतर आता लक्ष द्या, परत एक आहे युनिटची व्हॅल्यू करा, खाली आहे युनिट व्हॅल्यू, राईट टर्ममध्ये युनिट व्हॅल्यू. युनिट व्हॅल्यू त्याला भाग द्या. 14,000 भागिले 2 केले किती आले, 7,000. 8,000 भागिले 2 केले किती आले, 4,000. ठीक आहे, दोनच व्हॅल्यू आपल्याला किती आहे, 7,000 आणि किती, 4,000. सर्वात कमी व्हॅल्यू बेस कोणता आहे, बी चा होईल. का बी चा होईल, काय एक युनिटसाठी किती आले, 4,000. याची किती आले, युनिटसाठी 7. म्हणजे इथं खाली काय आलं, बीज कॅपिटल, बीज कॅपिटल टेकन ॲज बेस, टेकन ॲज बेस. कोणाचं कॅपिटल घ्यावं लागेल आपल्याला, बी चं कॅपिटल बेस म्हणून घ्यावं लागेल. म्हणून बी चं कॅपिटल किती आहे, 4,000 आहे. कसं 4,000 गुणिले किती, 2 म्हणजे मायनस किती, 8,000. आणि 4,000 गुणिले 2 म्हणजे किती, मायनस 8,000. म्हणजे पहा 14 मागे किती राहिले, 6,000 आणि 8 मागे किती, निगेटिव्ह. त्याला म्हणणार आपण ॲब्सोल्यूट कॅपिटल, ॲब्सोल्यूट कॅपिटल. या पद्धतीने काय शोधून काढा आपण, म्हणजे पहा जेव्हा आपण पार्टनर्सला काय देण्याची वेळ येईल आणि कोणाला द्यावं लागेल, 6,000 रुपये याचे द्यावं लागेल, बाकीचे काय करावं लागेल, आपल्याला सुरुवात करावी लागेल. हे काय झालं आपलं स्टेटमेंट सरप्लस. त्याचबरोबर आपल्याला काय विचारलं त्यांनी, डिस्ट्रीब्युशन विचारलं. त्याचं काय हेडिंग देणार आपण, स्टेटमेंट शोइंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. काय झाला तुमच्या नोट्स मध्ये मी त्याला तुम्हाला प्रोव्हाइड करतो, त्याचं हेडिंग काय असेल. आता कॉलम कशी करायची, पहिला कॉलम फिक्स असेल, पहिला कॉलम काय असेल, त्याचा फिक्स असेल. पहिला कॉलम फिक्स म्हणजे पहिला कॉलम काय असेल, डेटचा असेल. त्यानंतर दुसरा कॉलम असेल पर्टिक्युलर्सचा. त्यानंतर सेकंड वन इज पर्टिक्युलर्स. कशाला असेल दुसरा कॉलम, पर्टिक्युलर्स. त्यानंतर थर्ड वन इज द कॅश. तिसरा कॉलम असेल कॅश. आता हे जे तीन कॉलम आहे, काय बनवताना आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश बनवायचे. म्हणजे आपल्याला जे असेल रिलायन्स करणार ते कसं आपण पेमेंट करणार, तर त्या हे तीन कॉलम आपले फिक्स असेल. त्याच्यानंतर पहा मी ऑर्डर ऑफ पेमेंट दिले तुम्हाला. पहिलं पेमेंट कोणाचं केलं जातं, एक तर रिलायझेशन एक्सपेन्स, त्याला डिझोल्युशन म्हणतात, किंवा गव्हर्नमेंट ड्यूज असेल किंवा काही एम्प्लॉई ड्यूज असेल. या उदाहरणात यापैकी आपल्याकडे काही नाही होत, त्याचा प्रश्न येणार नाही. त्याच्यानंतर जो दुसरं पेमेंट असतं आपलं सेक्युअर्ड क्रेडिटर्स किंवा सेक्युअर्ड लायबिलिटी म्हणतो, आपल्याकडे ते काही या उदाहरणात दिलेलं नाही. मग त्याच्यानंतर तिसरं पेमेंट असतं आपलं अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. पण अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजे काय करतात, क्रेडिटर्स किंवा बिल्स पेबल. आपल्याला दिलेल्या उदाहरणात काय दिले, फक्त बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला तुम्ही बिल्स पेबल दिसतील. त्याच्यानंतर म्हणून आपल्याला पहिले पेमेंट कोणाचं करावं लागेल, या उदाहरणात बिल्स पेबल्स. कोणाचं करणार आपण या ठिकाणी, पेमेंट बिल्स पेबल. मग ते इतर तुम्ही जे सांगितलं ऑर्डर या उदाहरणात आहे का, नाहीये. त्याच्यानंतर जे कॉलम आहे ते दिलेल्या उदाहरणावर अवलंबून डिपेंड्स अपॉन द इन्फॉर्मेशन. त्या उदाहरणात कोणत्या प्रकारची माहिती आहे त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागते, सॉल्व करावं लागेल. बिल्स पेबल येते. त्याच्या व्यतिरिक्त पहा क्रेडिटर्स झाले नंबर 3. 4 नंबर काय देतो आपण, पार्टनर्स. तो नाही काय उदाहरणात नाही. सर्वात शेवटी काय देतो आपण, पार्टनर्स कॅपिटल. मग पार्टनर्स किती आपल्याकडे, ए बी आणि सी. म्हणून 3 कॉलम तयार करावे लागेल. असेल ए इथं असेल बी आणि या ठिकाणी सी. म्हणजे पहा हे कॉलम असेच का तयार केले हे लक्ष घ्या. का केले असे, पहिले 3 कॉलम डेट कॅश, पर्टिक्युलर कॅश आहे. त्याच्यानंतर आपण पेमेंट करतो. पेमेंट कोणाकोणाचं करतो, पहा रिलायझेशन एक्सपेन्सेस पहिल्यांदा, डिझोल्युशन 2 नंबर काय करतो, सेक्युअर्ड. हे दोन्ही नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल, बिल्स पेबल आणि पार्टनर्स लोन पण नाही म्हणून ए आणि बी आणि सी या पद्धतीने आपल्याला सॉल्व करावं लागेल. चला फर्स्ट स्टेप्स का आपल्याला त्यांचे बॅलन्सेस घ्यायचे प्रत्येकाने. काय घ्यायचे, बॅलन्सेस. मग डेट किती पहा, आपल्याकडे डेट आहे पहा कधीचं आपलं 1 जानेवारी 2016 चं उदाहरण, बरोबर का. बॅलन्स शीट कधीचं आहे, 31 डिसेंबर 2015 चं आहे. त्या ठिकाणी आपल्याला डेट म्हणा, डेट कॉल मध्ये पहा 1 जानेवारी म्हणूया. काय म्हणूया, 1 जानेवारी. काय म्हणा आपण, 1 जानेवारी.
बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट. बरोबर काय लिहिणार त्या ठिकाणी आपण बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट म्हणून. मग ते बॅलन्स शीटच्या आपल्याला जे जे दिले ते पहा. मग त्यात बॅलन्सेस ॲज पर बॅलन्स शीट कशानुसार येणार आपण बॅलन्स शीट. पहा कॅशचा बॅलन्स कुठे मिळणार आपल्याला बॅलन्स शीटच्या असेल बाजूला. त्या ठिकाणी दिसतं आपल्याला किती पहा 4000 लिहून टाका 4000 राईट आउट 4000 कॅशचा बॅलन्स 4000. त्याच्यानंतर बिल्स पेएबल पण दिसेल आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. बिल्स पेएबलची किंमत किती आहे 30000. 30000. आता ए चे कॅपिटल घ्या, बी चे कॅपिटल घ्या आणि सी चे कॅपिटल. म्हणजे त्याचे कॅपिटल आपल्याला माहिती किती आहे 30000 24000 आणि 8000. 30000 24000 आणि 8000. आपण हे स्टेप काय लिहिले डिस्ट्रीब्युशन करताना त्याचे बॅलन्सेस दिले जे जे असेल बॅलन्स शीटच्या शेवटचे घेतले. शेवटची तारीख म्हटलं काय 31 डिसेंबर म्हटलं काय 1 जानेवारी पुढचं म्हणून 1 जानेवारी बॅलन्सेस ऑफ बॅलन्स शीट दिले म्हणून कॅशचा 4000 बिल्स पेएबल 30000 आणि एबीसी चे दिले. याच्या तिथे परत जर त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस असेल किंवा रिझर्व असेल तर याच्यामध्ये ऍड करावं लागेल. पण दिलेल्या उदाहरणात आहे का आपल्याकडे नाही म्हणून सोडून घ्या. आता मात्र आपल्याकडे किती कॅश आहे रे 4000 रुपये कॅश. आपल्याला पेमेंट पहिल्यांदा कोणाचं करावं लागेल तसं मी सांगितलं डिझॉल्युशन एक्सपेन्सेस नंबर फर्स्ट किंवा गव्हर्नमेंट ड्यूज किंवा एम्प्लॉय ड्यूज नंबर फर्स्ट. त्यानंतर सेकंड सांगितलं काय सिक्युअर्ड क्रेडिटर्स. परंतु आपल्याकडे उदाहरण डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पण नाही सिक्युअर्ड पण नाही. तिसरा नंबर आला अनसिक्युअर्ड. अनसिक्युअर्ड मध्ये काय काय होते सांगितले मी क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. आपल्याकडे फक्त काय बिल्स पेएबल. आता पहा आपल्याकडे कॅश किती आहे 4000 पण बिल्स पेएबल किती आपल्याला 30000. मग या चॅप्टर मध्ये पिसमेलचा अर्थ असा आहे एकाच वेळेस काय दिलं जाणार नाही. तर ते कसं दिलं जाणार आहे पार्ट्स मध्ये दिलं जाईल. कशामध्ये दिलं जाईल पार्ट्स मध्ये दिलं जाईल. मग याचा अर्थ आपल्याला जेवढे खाली म्हणाले लेस पेड बिल्स पेएबल किती देऊ शकतो आपण बिल्स पेएबल चे आपल्याला किती फक्त 4000. मग हे 4000 आधी ग्राम नाही राहणार 4000. ओके परत इथं किती 4000 मायनस हे आहे. चला खाली परत म्हणायचं बॅलन्सेस ड्यू म्हटलं तरी चालेल बॅलन्सेस. मग आता कॅश बॅलन्स आहे आपल्याकडे नाही नीट 4000 होते बरोबर ना. किती होते 4 होते. 4 मध्ये जोडून टाकले बिल्स पेएबल. बिल्स पेएबल द्यायचे किती आपल्याला 30000 द्यायचे पण दिले किती 4000. म्हणजे राहिले किती याचा अर्थ 26000. किती राहिले याचा अर्थ एबीसी ला काय घेतलं का नाही ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड करायचं आपण तिकडे 30000 24000 आणि 8000 बॅलन्स. चला कॅश संपली. परंतु तुम्ही सांगता आपल्याला असेट रिलायन्स केली जाते. तुम्ही जर इन्फॉर्मेशन वाचली द पार्टनर डिसाइड टू डिसॉल्व द फर्म अँड द असेट विल ग्रॅज्युअली रिलाइज ॲज फॉलो. पुढील प्रकारचे असेट रिलाइज केले त्यांना काय करतात असेट रिलाइज. पहिली कधी केली ती 15 जानेवारी 2000. चला आपल्याकडे पैसे नाही लागले मी 15 जानेवारी 2016 काय म्हणायचं असेट रिलाइज मागायचं. काय म्हणणार आपण असेट रिलाइज मागायचं. असेट रिलाइज म्हणजे ओके असेट पहिला इन्स्टॉलमेंट कितीची ती 20000 रुपयाची लिहून टाका या ठिकाणी 20000. किती लिहिणार या ठिकाणी 20000. चला आपल्याकडे पैसे आले लगेच काय करायला सुरुवात करायची पेमेंट करा. कोणाचं पेमेंट करू राहिले बिल्स पेएबल होते आपले 30000. त्याच्यापैकी दिले किती फक्त 4000. किती राहिले 26000. आपल्याला आहे किती रे 20000 देऊ शकतो 26000 नाही पण जेवढे दिलं त्यालाच आपण पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश असं म्हणतो. मग परत खाली म्हणा लेस पेड बिल्स पेएबल किती देऊ शकतो आपण बिल्स पेएबल फक्त 20000 रुपये. चला इथून बिल्स पेएबल मधून पण 20000 वजा करा. 20 मध्ये 20 शिल्लक गेले म्हणजे किती राहिले तर डॅश. त्याला परत म्हणा बॅलन्सेस ड्यू. प्रत्येक वेळेस असं म्हणतात बॅलन्सेस ड्यू. इथं 26 होते किती दिले रे 20 दिले बरोबर. इथं किती दिले 26 इथे किती दिले 20 दिले म्हणजे किती राहिले शिल्लक याचा अर्थ 6000. यांना काय केले का ॲज इट इज घ्या 30000 24000 आणि 8000 ॲज इट इज मिळाला.
तरी फिक्स पेवर संपले का नाही आपले 20,000 संपले पण दुसरी इन्स्टॉलमेंट घ्या ऑलरेडी पहिली झाली एक 15 जानेवारी घ्या परत आहे आपल्याकडे 24 फेब्रुवारीची घ्या 30,000 इथं मला 24 फेब्रुवारी 2016 24 फेब्रुवारी 2016 म्हणजे आपण लास्ट एंट्रीला आहे प्रत्येक वेळेस म्हणायचं आपण लास्ट एंट्रीला आहे काय इन्स्टॉलमेंट किती दुसरी हे 30,000 रुपये लिहून टाकायचे काय 30,000 रुपये 30,000 या ठिकाणी लिहून टाक किती 30,000 रुपये मला सांगा आता अजून परत बिल्स पेवरचं पेमेंट संपलंय का त्या बिल्स पेवर अजून सुद्धा किती बाकी आहे आपल्याकडे 6,000 बाकी आहे मग 30,000 तून आता 6,600 देऊ शकतो त्याला लेस पेड बिल्स पेवर किती द्या बिल्स पेवरचे 6,000 बिल्स पेवर म्हणून 6,000 चला लगेच कॅल्क्युलेशन करायचं चला 30 मध्ये 6 बिल्स पेवरचे दिले खाली किती राहणार 24,000 याचे काय झाले डॅश चला ए कॅपिटल 30,000 बी चं किती 24,000 आणि सी चं किती आलं 8,000 ठीक आहे याला परत मला बॅलन्सेस लिहू याला बॅलन्सेस लिहू म्हणतात ठीक आहे लक्षात येतंय त्याच्यानंतर आता बिल्स पेबल झालं आता पेमेंट कोणाला करायचं लोन नाही आपल्याकडे आहे का नाही फक्त कॅपिटल राहिलं ए बी आणि सी पण परत प्रश्न झाला कोणाचं पहिल्यांदा द्यायचं कॅपिटल कोणाचं पहिल्यांदा द्यायचं ज्याचं यासाठी बनवलं आपल्याकडे स्टेटमेंट शोइंग ऑफ सरप्लस कॅपिटल जर पाहिलं तर आपण तिथं बनवलं ऍब्सोल्यूट कॅपिटल आधी कोणाचे 6,000 द्यावं लागेल आपल्याला ए चे द्यावं लागेल मग त्याच्यानंतर ए आणि बी चे इथं द्यावं लागेल मग ए बी सी चे एकत्रित द्यावं लागेल बरोबर आधी कोणाचे द्यावं लागेल ए ज्यादा आपल्याला 6,000 आहे दोघांपेक्षा पण कोणापेक्षा बी आणि सी पेक्षा जास्त 6,000 कोणी आणले ए ने आणले म्हणून कोणाचं द्यावं लागेल अगोदर ए चं मग खाली मारा लेस paid to age absolute capital किती द्यावं लागेल त्याचे आता या ठिकाणी 6,000 म्हणजे ते 6,000 कोणाचे दिले ए चे दिले म्हणून कोणाच्या कॉलममधून कमी करावं लागेल आपल्याला ए च्या कॉलममधून 6,000 तर इकडे काय केलं डॅश चला कॅल्क्युलेशन करूया परत 24,000 मध्ये परत ए ला किती दिले 6,000 किती शिल्लक राहिले 18,000 त्याच्यानंतर याच्या 30 पैकी किती बिल्स पेबलचा प्रश्न संपला 30 पैकी 6 दिले किती राहिले शिल्लक बोला 24,000 परत याचे किती राहिले 24,000 याचे केस आणि याचे किती राहिले 8,000 किती राहिले 8,000 ज्याला परत म्हणायचं बॅलन्सेस ड्यू म्हणणार आपण चला अजून किती शिल्लक आहे आपल्याकडे इन्स्टॉलमेंट नवीन घ्यायची आपल्याकडे अजून एक 18,000 घ्यायची आवश्यकता आहे का नाहीये कारण की आपल्याकडे 30 मध्ये अजून किती शिल्लक आहे 18 शिल्लक आहे आता मला सांगा ए चे दिले आता ए बी सी चे द्या ते बी माहिती मी इथं दिले ना ज्यादा सी पेक्षा सी ला नंतर पाहू आमचं मी म्हणून का होणार सी बी का म्हणून तसे पाहायला गेलं पाहिजे ए ला किती दिले आपण 6,000 तसे त्यांनी ज्यादा किती आणले होते बी आणि सी पेक्षा ज्यादा किती आणले होते 14,000 बी ने सी पेक्षा ज्यादा किती आणले होते 8,000 म्हणजे याला किती द्यावं लागेल आपल्याला 8,000 रुपये द्यावं लागेल बी टाका सी पेक्षा ज्यादा आणले परत हा म्हणाल मी 14 आणले 14 पैकी किती दिले आपण 6 दिले म्हणजे याला किती द्यावं लागेल आपण 14 आणले होते बरोबर ना त्याच्यापैकी इथे किती दिले 6 म्हणजे याला आपण किती द्यायचे आपल्याला 8,000 सी पेक्षा ज्यादा आपल्याला परत मी म्हणेल मी सुद्धा सी पेक्षा किती जास्त आणले 8 म्हणजे आता कोणाला द्यावं लागेल 8,000 16 देऊ शकतो का आपण आपल्याकडे किती आहे 18,000 आहे आणि 8 गुणिले 16 द्यायचे मग खाली म्हणायचं लेस पेड टू ए अँड बी किती देऊन टाका त्यांचे 8 गुणिले 16 8,000 पण इथं 8,000 याची इथं 14 दिसतात ऑलरेडी दिले आपण किती 6,000 म्हणजे इथे किती द्यायचे फक्त 8 म्हणजे इथून किती लेस करा आपण 16,000 बरोबर किती लेस करा आपण 16,000 चला ए मधून किती करा 8,000 बी मधून पण किती करा 8,000 सी मधून डॅश चला आपल्याकडे किती कॅश होती 18,000 त्याच्यामध्ये किती गेले 16,000 किती शिल्लक राहिले 2,000 याचे किती राहिले 24 मधून 8 गेले 16,000 24 मधून 8 गेले 16,000 आणि 8 किती 8,000
ओके, किती शिल्लक राहिले 2000. आता मात्र लक्षात ठेवा आपण ए आणि बी जेवढे जास्त आणले होते 14 आणि 8 दिले. 14 एकाकडे दिले, या ठिकाणी 6 दिले आणि या ठिकाणी 8 दिले आणि बी ला इथं 8 दिले. आता मात्र जेवढे शिल्लक राहिले पैसे ते तिघांमध्ये पण कशामध्ये वाटायचे, त्यांच्या रेशो मध्ये. त्यांचा रेशो पहा 2:1, बरोबर, रेशो मध्ये वाटायचे. म्हणजे 2000 इथं पण बॅलन्स ड्यू म्हणायचे का, बॅलन्स ड्यू हे कशामध्ये वाटायचं, रेशो मध्ये. मग खाली म्हणा लेस पेड 2 in the ratio 2:1. लेस पेड in the ratio 2:2. म्हणजे 2000 चे किती, 2000 वाटून द्यायचे. 2000 कसे डिस्ट्रीब्यूट करणार मला लक्षात द्या. किती वाटायचे ते 2000, किती वाटायचे कोणत्या रेशो 2:1 मध्ये. म्हणजे 2 अधिक 1 2 आणि 1 4 किती मागल्या 5 नी मागल्या 5 चोक किती 20 आणि 2 0. एका याच्यासाठी किती देणार आपण त्याला 400 रुपये देणार. एका यासाठी किती देणार त्यांना 400 रुपये दिले. 5 मुलं आले 2 अधिक 1 असे 5. एका याच्यासाठी 400 देणार. याचे किती आहे 2. 400 गुणिले किती 2. इथं जरा मायनस 2000 म्हणा. 400 गुणिले किती 2 म्हणजे किती आले इथं 800. 800 गेले, ज्याला आपण 800 गेले आणि शेवटचे किती गेले 400. बरोबर का. चला करावा बॅलन्स ड्यू म्हणा याची डॅश. चला 16000 मधून 800 गेले म्हणजे किती शिल्लक राहिले 15200. किती शिल्लक राहिले 15200. त्याच बरोबर याचे सुद्धा किती राहिले शिल्लक 15200. याचे किती शिल्लक राहिले 7600. 8000 मधून 400 गेले म्हणजे किती शिल्लक राहिले 7600. चला हे अजून तर संपलेलं नाही आपल्या. आपली एक इन्स्टॉलमेंट बाकी आहे का, किती मार्च 31 मार्चला आपण किती मिळाले 18000. ते कोणाला मारून द्यायचे आपल्या पार्टनरला शेवटी. पण परत म्हणायचं 31 मार्च किती आहे 31 मार्च 2016. असेट रिलायन्स किती ती 8 दिले आपल्याला. किती दिले 18000. घेऊन टाका 18000. कोणत्या रेशो वापरून द्यायचे ते 2:1. मग खाली म्हणायचं लेस पेड in the ratio 2:1. कोणत्या रेशो वापरून द्यायचं आपल्याला 2:1. मग परत पहा 18000 भागिले किती करावं लागेल पहा 2 अधिक 1 म्हणजे किती 5. 2 आणि ते पुढे सॉल्व करा. तर पुढे सॉल्व केलं तर एका रेशोची किंमत पाहायला पाहिजे 3600. कशी 5 3 15. आजचे गेले इथं 3 5 7 0 आहे. एका याची किंमत आली किती 3600. म्हणजे 8000 भागिले किती केले 5. एका याची किंमत आली 3600. याची किती भागे 2 भागे. म्हणून इथं म्हणा वजा 8000 18000. इथं म्हणा किती 3600 च्या बरोबर 7200 याला 7200 याला आणि 3100 सी ला 3100 सी ला 15200 7200 15200 करून किती वाजले 7600 3600. मग त्याच्यानंतर पहा आपल्याकडे पहा बॅलन्सेस 8000 आणि 4000. याच्यातून हे वजा केले 8000 हे 8000 आणि हे 4. पहा आपल्याला याला द्यायचे किती होते मला सांगा 15200. याला पण किती द्यायचे होते 15200. त्याला पण किती द्यायचे 7600. मला सांगा याला प्रॉफिट होईल का लॉस होईल रे. लॉस होईल. द्यायचे होते 15200 पण दिले किती 7200. म्हणजे तरी किती देऊ शकलो रे आपल्याला 8000 देऊ शकलो. याला 8000 देऊ शकलो आले. त्याला म्हणून शेवटी म्हणायचं त्याला रियलायझेशन लॉस. तर या पद्धतीने पास सॉल्व करीत चालायचं. आपण बरेच उदाहरण पाहणार आहे. थोडीशी आयडिया आली तरी सफिशियंट असेल. मात्र आपलं उदाहरण बरोबर आहे की शेवटच्या बॅलन्स वरून समजता. शेवटचा बॅलन्स किती आला आपला 8000 आणि 4000. आपला जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो ना मॅच झाला पाहिजे. आता तो ना मॅच कसा येईल पाहिजे 3:3 3:3 आणि 3:3 4 1 4 4 2 8 आणि 4 2 8. आणि आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो बघितली 2:1. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही सॉल्व करून घ्या. तर हे आपला असेल पहिला एक्झाम्पल.